विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेत 36 तासानंतर आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले। एका महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आलं। यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रामाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत अनेक कुटुंब इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती। त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचाव कार्य राबवले जात आहे। प्रारंभी जेसीबी सारखी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले। मात्र दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला, त्यामुळे बचाव कार्यास वेग मिळाला। एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन दुसऱ्या दिवशी सुरू असून आतापर्यंत 26 जण ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आले। यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 9 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेत ओमकार जोईले हे व्यक्ती बेपत्ता होते। त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन विरार पोलिसांनी नागरिकांना केलेले आहे। दरम्यान या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर वसई विरार महानगरपालिकेने अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि MRTP अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तसंच जागेच्या मालकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोघांनी सन 2008 ते 2009 मध्ये 4 मजली अनधिकृत इमारत बांधली होती। या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि 4 गाळे होते। महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम कलम 52 आणि 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेमध्ये ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे लोक जखमी आहेत ते लवकरच बरे व्हावे हीच प्रार्थना करूया।